प्रभू श्री ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम आणि नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्या ऑनलाईनच्या माध्यमातून, टी व्हीवरती, यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत, त्या सर्वांना ख्रिसमसच्या, नाताळच्या मी शुभेच्छा देतो. देवाचं वचनाकडे आपण जाऊया, प्रार्थना करूया. देवा, मी तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो. या जगामध्ये तो येण्याचा उद्देश आज मी पाहत असताना जे भक्तगण आज या ठिकाणी उपस्थित आहेत, जे टी व्हीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत, ऐकत आहेत, त्या सर्वांसाठी तू जो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आलास, देव कोण आहे, प्रीती काय आहे आणि जीवन काय आहे, हे आज मी पाहत असताना तो आमच्याशी बोल आणि तुझी इच्छा, तू योजना तो आज आम्हाला प्रकट कर. येशूच्या गोड नावात प्रार्थना केली म्हणून तो आहे, आमेन. योहान याचा 3रा अध्याय आणि 16 वचन आम्हा सर्वांना माहीत आहे, पाठ आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आता ह्या ठिकाणी 3 गोष्टी, थोडा वेळ आहे आणि वेळेच्या माध्यमातून त्याचप्रकारे वेगवेगळे ख्रिस्ती व इतर लोकसुद्धा ऐकत आहेत, पाहत आहेत, भक्तीमध्ये उपस्थित आहेत, आणि म्हणून एक सुवार्तामय संदेश आज आपण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून 3 गोष्टी या विषयाकडे आज मी तुम्हाला घेऊन येतो की नाताळ म्हणजे काय, नाताळ म्हणजे देव कोण आहे हे ओळखणं, नाताळ म्हणजे काय, देवाची प्रीती काय आहे हे ओळखणं, आणि नाताळ म्हणजे काय, तो देव या जगामध्ये येण्याचा उद्देश काय होता, तर आम्हाला जीवन देण्यासाठी, ते जीवन काय आहे आणि ते देण्यासाठी त्यानं काय त्याच्या जीवनामध्ये त्याला सोसावं लागलं, भोगावं लागलं, ते देखील आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. नाताळ म्हणजे पहिली गोष्ट देव कोण आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, बायबल सांगतं की देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. आणि म्हणून ते तुम्ही आणि मी आज या ठिकाणी उपस्थित आहोत, पाहत आहोत, ऐकत आहोत. देव कोण आहे. येशू ख्रिस्त योहान आपल्या पत्रामध्ये म्हणतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि तो 14 वचनात म्हणतो की शब्द देही झाला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगाच्या स्थापनेपूर्वी तो होता. प्रभू येशू ख्रिस्त जगाच्या स्थापनेपूर्वी तो होता. आणि म्हणून जे काही आज आम्ही जग पाहतो, जगामध्ये वेगवेगळे देश पाहतो, नाले असतील, त्या ठिकाणी समुद्र असेल, वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, त्या परमेश्वरानं निर्माण केलेल्या आहेत. कोणी निर्माण केल्या? परमेश्वरानं. आणि तो परमेश्वर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. तो म्हणतो की मी अब्राहमापूर्वी मी आहे, मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी न बदलणारा परमेश्वर आहे. नाताळ म्हणजे काय? नाताळ म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त समजून घेणं आहे. नाताळ म्हणजे तो देव कोण आहे हे जाणून घेणं आहे. आणि म्हणून योहान त्या ठिकाणी आपल्या शिववृत्तामध्ये म्हणतो की प्रारंभी शब्द होता, आणि बायबल सांगतं शब्द देही झाला. आता तो देही का झाला, त्याने आम्हामध्ये का वस्ती केली, आम्हाला पाहावयास मिळतं. देवाची इच्छा होती की जो काही मनुष्य मी निर्माण केला आहे, त्या ठिकाणी हवा आणि आदामानं निर्माण केला आहे, त्यांनी माझ्यासोबत राहावं, माझं गौरव करावं, माझ्या सानिध्यामध्ये राहावं. पण जे सांगितलं होतं त्याच्या विरुद्ध केलं, आज्ञाभंग केला, आणि पाप जगामध्ये आलं, पाप जगामध्ये आलं. आणि मग देव म्हणतो हे सोडवण्यासाठी, या पापातून बाहेर काढण्यासाठी, पुन्हा देव कोण आहे हे सांगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला देवानं ह्या जगामध्ये पाठवलं. देव कोण आहे, तर देव प्रीती आहे. गॉड इज लव्ह. आम्ही अनेक वेळा म्हणतो परमेश्वर प्रीती करतो, देव प्रीती आहे, गॉड इज लव्ह. आणि म्हणून दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रीती. त्याला लव म्हटलेलं आहे. आणि लव विषयी, प्रीतीविषयी आम्ही अनेक गोष्टी आज जगामध्ये पाहत आहे. लोक अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून प्रीतीकडं, प्रेमाकडं आज पाहतात. आज तुम्ही कुठलीही न्यूज घ्या, कुठलाही न्यूजपेपर असू दे, चॅनेल असू दे, वेगवेगळ्या माध्यमातून प्रेमाची परिभाषा आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. देव कोण आहे, तर देव प्रीती आहे. देव कोण आहे, तर तो देव आमच्यावरती प्रीती करतो. तो देव कोण आहे, तर तो देव आम्हाला कधी टाकत नाही, सोडत नाही, आम्हाला कधीही दूर पाठवत नाही, तर तो देव आमच्यावरती प्रीती करतो. आम्ही त्याची निर्मिती आहोत. बघा, जो देव निर्माण करता होता, तो निर्मितीमध्ये आलेला आम्हाला पाहावयास मिळतं. ज्याने सर्व निर्माण केलं, तो स्वतः मनुष्य बनून त्या ठिकाणी तो आला. तो राजा म्हणून आला नाही,
तो त्या ठिकाणी योद्धा बनून आला नाही, तो कुठलाही एखादं व्यक्तिमत्व मोठं बनून आला नाही, तर तो मनुष्य बनून ह्या जगामध्ये आला. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, ज्यांनी मला पाहिलं त्यांनी देवाला पाहिलेलं आहे, त्यांनी पित्याला पाहिलेलं आहे. का तो असं म्हणू शकला? तो म्हणतो की देव कोण आहे जर तो कोणाला समजून घ्यायचा असेल त्यांनी मला समजून घ्यावं, त्यांनी मला पाहावं. मी जे शिकवलेलं आहे, आज्ञा पिलेलं आहे, ते त्यांनी आज्ञेमध्ये आणावं, ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये करावं. या ठिकाणी 16व्या वचनामध्ये 3 गोष्टी आहेत: देव, पुत्र, जीवन आणि प्रीती. या 3-4 गोष्टी आम्हाला 16व्या वचनामध्ये पाहावयास मिळतात. पहिली गोष्ट, देव कोण आहे? शास्त्र सांगतं देव त्या ठिकाणी प्रीती आहे. देव प्रीती आहे. त्यानं कुठल्याही एका राज्यावर, देशावर, वंशावर, लोकांवरती, भाषेवरती प्रेम केलं नाही. शास्त्र सांगतं देवाने जगावर प्रीती केली. जगामध्ये वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळे वंश आहेत, वेगवेगळे देश आहेत, राज्य आहेत, आणि म्हणून अशा या सर्व लोकांवरती, निर्मितीवरती देवानं काय केलेलं आहे? प्रीती केली आहे. आणि देव कोण आहे? तर देव प्रीती आहे. जे देवाने निर्माण केलं, देव त्याच्यावरती काय करतो? प्रीती आणि प्रीतीच करतो. आणि म्हणून आम्हाला पाहावयास मिळतं की त्या ठिकाणी जरी आदामाने हवेनं पाप केलं, देवाची आज्ञा मानली नाही, तर त्या ठिकाणी आम्ही पाहावयास मिळतो एका संडे स्कूलमध्ये एका शिक्षकांनी त्या ठिकाणी लेकरांना एक गोष्ट सांगितली की देवानं सर्व काही निर्माण केलं होतं चांगलं, आदामाने हवा त्या ठिकाणी चांगले राहत होते, पण पापामुळं ते देवापासून दूर गेले. पण देवाने त्यांना सोडलं नाही, देवाने त्याच्यावर प्रीतीने प्रेम केले. आणि मग सांगितलं की आदाम आणि हवेचं तुम्ही काय करा, ह्या गोष्टीचं अनुसरून एक चित्र काढा. आणि त्या ठिकाणी एक लहान मुलगा खूप सुंदररित्या ते चित्र काढतो आणि रेखाटतो, त्याला कलर, त्याच्यामध्ये रंग भरतो. आणि मग ज्यावेळेस ते टीचर ते या मुलाचं चित्र बघतात, त्यावेळेस त्या लहान मुलानं एक सुंदर एदेन बाग काढलेली आहे. आणि त्या एदेन बागेमध्ये एक सुंदर कार त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि त्या कारमध्ये आदाम आणि हवा बसलेले आहेत. आणि देव त्यांना चांगल्या प्रकारे त्या एदेन बागेतून तो देव त्यांना बाहेर काढत आहे. देव आमच्यावरती प्रीतीच करतो. देव आमचा कधी त्याग करत नाही, आम्हाला कधी दूर ठेवत नाही. आणि म्हणून त्या देवाकडं आज आपण येण्याचा काय करूया? प्रयत्न करूया. तो देव सर्वांचा आहे, तो सर्वांवर प्रीती करतो. कारण की शास्त्र सांगतं की देवाने जगावर प्रीती केली. जगात जे जे लोक आहेत, जे जे देश आहेत, जे जे वंश आहेत, भाषा आहेत, त्या सर्वांवर देव एकसारखी प्रीती करतो. पक्षपातीपणा तो करत नाही. आणि म्हणून तो देव या नाताच्या दिवसामध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करण्यासाठी आलेला आम्हाला पाहावंच होतं. मत्तई याचा 22वा अध्याय आणि 37 आणि 39 वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी बायबल सांगतं की येशू म्हणतो की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने काय कर? प्रीती कर. काय सांगितलेले प्रीतीच्या बाबतीमध्ये? कशी प्रीती करायची आहे? पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने. अंतकरण म्हणजे वरवरची प्रीती देवाला आवडत नाही, दाखवलेली प्रीती देवाला आवडत नाही. देवानं आपली प्रीती दाखवली. कशी दाखवली? आपला एकुलता एक पुत्र प्रभू ख्रिस्त ह्या जगामध्ये पाठवला. आपला एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठवला आणि त्यानं दाखवून दिलं की मी तुमच्यावरती काय करतो? प्रीती करतो. मी तुमच्यावरती काय करतो? प्रेम करतो. जीवाने म्हणजे त्या ठिकाणी कुठलाही स्वार्थ नाही, कुठलाही स्वार्थ नाही. आणि फिलिप्पियस पत्रामध्ये पौल म्हणतो की तो येशूने स्वतःला इतकं नील केलं, नम्र केलं, त्यानं वधस्तंभावरती दासाचं स्वरूप काय केलं? धारण केलं. आणि म्हणून ख्रिसमस, वधस्तंभाशिवाय ख्रिसमस होऊ शकत नाही. कारण की आज तो गव्हाणीमध्ये नाही, आज तो वधस्तंभावर नाही, आज तो त्या कबरेमध्ये नाही, पण आज तो जिवंत देव तुमच्या आणि माझ्यासाठी देवाकडे मध्यस्थी करत आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी जागा तयार करत आहे, तुमची आणि माझी तो वाट बघत आहे. तो म्हणतो अवकष्ट बाराक्रांजनो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन, मी तुम्हाला दूर टाकणार नाही. कारण मी तुमच्यावरती काय करतो? प्रीती करतो. मी तुमच्यावरती काय करतो? प्रीती करतो. इफिसकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 14 आणि 21 वचन आपण वाचा. बायबल सांगतं की देवाची जी प्रीती आहे त्या प्रीतीला रुंदी नाही, लांबी नाही, उंची नाही, खोली नाही, अशी देव आमच्यावरती काय करतो? प्रीती करतो. त्याला कुठली रुंदी, लांबी, उंची काहीच नाही. इतकी महान आणि गूढ प्रीती परमेश्वर करतो. त्याला अगापे लो म्हटलेलं आहे. कुठलीही अट न ठेवता, कुठल्या ठिकाणी पात्रता नसताना देखील तो आमच्यावरती काय करतो? प्रीती करतो.
आम्ही प्रीतीत मुळावलेले आहोत, आम्ही प्रीतीमध्ये पाया गाठलेले लोक आहोत असं देवाचं वचन सांगतं. आम्ही त्याच्यावरती प्रीती केली नाही, तर त्यानं आम्हावरती काय केली? प्रीती केली. बघा, आमची योग्यता नव्हती, आमची पात्रता नव्हती, आम्ही दूर टाकले गेले लोक होतो, पण आम्ही निर्मिती होतो, तो निर्माण करता परमेश्वर आहे. खरं तर आम्ही त्याच्यावरती प्रीती करायला पाहिजे होती, पण त्यानं आम्हावरती प्रीती केलं. जगाचा उद्धारक आहे, ज्यानं सर्व काही निर्माण केलं, त्यानं तुमच्या आणि माझ्यावरती काय केली? प्रीती केली. का प्रीती केली? तो म्हणतो पहिले योहानेचा 4 अध्याय 7 आणि 20 वचनामध्ये, प्रीती देवापासून आहे. शास्त्र काय सांगतं? बायबल काय सांगतं? प्रीती देवापासून आहे, कारण की देवच प्रीती आहे. देवाचे लोकच प्रीतीमध्ये असलेच पाहिजेत. देवाच्या लोकांनी प्रीतीचा संदेश या जगाला सांगितला पाहिजे. ही देवाची काय आहे? इच्छा आणि अपेक्षा आहे. देव कोण आहे? तर देव प्रीती आहे. योहानेचा 15वा अध्याय आणि 16 आणि 17 वचन, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करीतो. प्रीती करावी, प्रीती करणं ही काय आहे? आज्ञा आहे, आणि ही देवापासून आलेली आहे. आणि म्हणून आम्ही देखील ती आज्ञा पाळणं, त्या आज्ञेचं त्या ठिकाणी पुढे ती प्रतिसाद देणं तुमची आणि माझी जबाबदारी आहे. ती आज्ञा की आम्ही एकमेकावर काय करावी? प्रीती, आणि प्रीतीच करावी. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 वचन तुम्ही वाचला, त्या ठिकाणी आम्ही पापी होतो, अशक्त होतो, पण देवानं आपली प्रीती आम्हावरती देऊ केली. आम्ही योग्यतेचे नव्हतो, अपात्र होतो, पण तो म्हणतो की त्या देवानं आपला एकुलता एक पुत्र ह्या जगासाठी देऊ केला, की त्याद्वारे आम्हाला ती प्रीतीचं त्या ठिकाणी अनुभव यावा. तो म्हणतो की एका आदामाद्वारे मरण आलं, पण येशू ख्रिस्तामध्ये त्या ठिकाणी म्हणतो जीवन आलं, कारण की त्यासाठी त्यानं वधस्तंभामध्ये तो गेला. आणि म्हणून प्रीतीशिवाय वधस्तंभ नाही, प्रीतीशिवाय जीवन नाही, कारण की त्यासाठीच परमेश्वर ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. आणि त्यासाठी अडचणी आहेत. आज अनेक जणांचं जीवन अशांत असेल, अडचणीचं असेल, संकटाचं असेल, अनेक प्रकारचे प्रश्न असतील, आजारपण असेल, पण बायबल सांगतं, रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि त्या ठिकाणी पौल काय म्हणत आहे बघा. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्या ठिकाणी 35व्या वचनापासून, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे, कापावायच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. रोमकरस पत्रामध्ये देवाचं वचन बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून, देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोणीही विभक्त, दूर, लांब करू शकत नाही. किती त्रास असू दे, किती मन अशांत, निराश, दुःखी असू दे, जर ख्रिस्ताची आहे, ख्रिस्तावर प्रीती करतो, देव आमच्यावर प्रीती करतो, तो आम्हाला कधीही टाकत नाही. त्यासाठीच तो या जगामध्ये आला, तुम्हाला आणि मला जवळ करण्यासाठी, तुमच्या आणि मायामध्ये राहण्यासाठी. आज तो राहतो. तो म्हणतो की पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडतो त्याच्याबरोबर मी आज जाईल आणि त्याच्याबरोबर जेवेन, त्याच्याबरोबर मी सहभागिता देईन. देवाने जगात येऊन दाखवून दिले की प्रीती काय आहे, आणि आता तुमची आणि माझी वेळ आहे ती प्रीती दाखवण्याची, प्रीती करण्याची. आणि म्हणून आज आम्ही नाताळ सुखात जाऊ एकमेकांना म्हणू, पण थोडा वेळ आम्ही विचार करू. आज आमचे कुटुंब, आमचे नातेसंबंध, आमचा समाज, त्या ठिकाणी ती प्रीती, वैर, अहंकार, स्वार्थ, वाद विवाद ह्यापासून जर आम्हाला त्यातून चांगलं रिलेशनशिप, चांगले नातेसंबंध टिकवायचे असतील, कुटुंबाला आम्हाला पुढे घेऊन जायचं असेल, तर प्रीतीशिवाय पर्याय नाही. प्रीतीशिवाय पर्याय नाही. कारण देवानं आम्हावरती प्रीती केली. तो देव म्हणाला असता, यांनी पाप केलं, यांनी माझं ऐकलं नाही, मी यांचा नाश करतो, त्यानं केला असता, पण त्यानं तसं केलं नाही. त्यानं आम्हावरती प्रीतीच केली, कारण की आम्ही त्याची निर्मिती आहोत, आम्ही देवाचे प्रतिरूप आहोत, आम्ही देवाच्या जवळ राहणारे लोक आहोत, आणि म्हणून तो आम्हाला कधीही टाकत नाही. दुसरे करी त्याचा 5वा अध्याय
14 आणि 21 वचनामध्ये प्रीती ह्यासाठी केली की आम्ही त्याच्यासाठी जगावं. तुम्ही घरी गेल्यानंतर वाचा. दुसरे कधी 5वा अध्याय 14 आणि 21 वचनामध्ये बायबल सांगतं त्यानं प्रीती आम्हावरती ह्यासाठीच केली की आम्ही आमच्यासाठी जगू नये तर आम्ही त्या ख्रिस्तासाठी देवासाठी जगावं आणि त्याची प्रीती या जगाला समजावून सांगावी. त्याची प्रीती या जगाला समजावून सांगावी. आणि तो पुढं असं म्हणतो की त्यानं आम्हाला प्रीतीसाठी समेटाची सेवा दिली. कोणती सेवा दिलेली आहे? समेट घडवून आणण्याची. आणि म्हणून नाताळ असा सण आहे. या सणाच्या दिवसामध्ये आम्ही एकमेकांसोबत असलेले आमचे जे संबंध आहेत, कौटुंबिक असेल, पती पत्नी असेल, आई वडील असेल, लेकर असेल, बहीण भाऊ असेल, अनेक ज्या गोष्टी आहेत या गोष्टीमध्ये आम्ही एकमेकांवरती काय करावे? प्रीती करावी. आम्ही विश करू एकमेकांना त्या ठिकाणी चांगल्या नाता सुखात जाऊ म्हणू. पण जर आमच्यामध्ये प्रीती नसेल, वरवर प्रीती असेल तर देव म्हणतो खऱ्या अर्थानं तुला माझी आज्ञा पाळण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच देव ह्या जगामध्ये आला, तुमच्या आणि माझ्यामध्ये समेट घडवण्यासाठी, तुमचं आणि माझं जीवन बदलण्यासाठी. आम्ही त्याच्यासाठी जगावे. आणि म्हणून देवानं आम्हावरती काय केली? प्रीती केली. पहिली गोष्ट देव कोण आहे? तर देव प्रीती आहे. दुसरी गोष्ट आहे आणि शेवटची गोष्ट आणि ती म्हणजे लाईफ, ज्याला जीवन म्हटलेलं आहे. कारण काय सांगितलं की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्या ठिकाणी शब्द आलेला आहे की जीवन. आता हे जीवन काय होतं? जे आज आम्ही म्हणतो हे जीवन आहे, आम्ही स्तोत्रकर्ता म्हणतो की हे जीवन फार तर 70, 80, 90. त्याचा डामडोल कसा आहे? कष्टमय, दुःखमय आहे. त्रास आहे, कष्ट आहे, आजार आहे, काम आहे, भरपूर मेहनत आहे. पण त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे काय? तो म्हणतो जो कोणी माझा विश्वास ठेवतो त्याच्यासाठी काय आहे? स्वर्ग आहे. त्याच्यासाठी काय आहे? सार्वकालिक जीवन आहे. त्या ठिकाणी कुठलाही दुःख नाही, त्रास नाही, आजार पण नाही, कुठल्याही अडचण नाही, कुठल्याही समस्या नाही. आणि त्यामध्ये जाण्याचा मार्ग एकच, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. का तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जो माझ्याकडे येतो तो त्या जीवनास पात्र आहे, तो त्या जीवनाचा वारसदार आहे. आणि म्हणून कोणी त्याला हाक मारेल त्याची हाक ऐकणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो कोणी त्याच्याकडे येईल त्याला जवळ करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तो म्हणतो मी पुनरुत्थान व जीवन आहे. आणि तो म्हणतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेल्यासारखी जगेल. तो जिवंत आहे, त्याला मरणाचा कदापि अनुभव येणार नाही. आणि म्हणून देवावर विश्वास ठेवूया, ख्रिस्तावरती विश्वास ठेवूया. विश्वासानंच ते जीवन आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतो देव जीवनाचा उगम आहे. देव जीवनाचा उगम आहे. उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि 7 वचनामध्ये देवान ज्यावेळेस मनुष्याला घडवलं मातीचा, त्याच्यामध्ये काय फुकला? श्वास फुकला. आणि मग शास्त्र सांगतं की मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आम्हाला जीवन देणारा एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. योहानाचा 10वा अध्याय आणि 10 वचनामध्ये खूप सुंदररित्या येशू ख्रिस्त सांगत आहे की चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करण्यास येतो. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. ख्रिस्त काय म्हणत आहे बघा? येशू ख्रिस्त म्हणतं की मी कुणाचा घात करावयास नाही, कुणाला शिक्षा करावयास नाही, कुणाला मारावयास नाही, तर मी लोकांना बदलावयास, त्याचं जीवन बदलावयास ह्या जगामध्ये आलेलो आहे. ख्रिस्त जगात येण्याचा उद्देश हाच आहे की त्यानं तुमचं आणि माझं जीवन बदलावं. रूढी नाहीत, परंपरा नाही, तुम्ही कोणी असा, कुठेही असा, काहीही करा, परमेश्वर आमचं जीवन बदलणारा देव आहे. येशू ख्रिस्त जीवन बदलणारा देव आहे. आणि तो म्हणतो की जो माझ्याकडे येतो तो कधीही लज्जित आणि फजित होत नाही. जो माझ्याकडे येतो तो कधीही लज्जित आणि फजित होत नाही. योहानाचा 6वा अध्याय आणि 35 वचनामध्ये तो म्हणतो मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. कोणती भूक? आध्यात्मिक भूक. जर आज कोणी आध्यात्मिक भुकेला असेल तर येशू ख्रिस्त म्हणतो मी जीवनाची भाकर आहे, मी जिवंत पाणी आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि तो म्हणतो पुढे असं म्हणतो नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर सार्वकालिक जीवनासाठी काय करा? श्रम करा. ते सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी श्रम करा, कष्ट करा, काम करा, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आज जगिक गोष्टी नाशवंत आहेत. आणि म्हणून जर आम्हाला देवाकडे यायचं असेल तर येशू ख्रिस्त हा जीवनाचा मार्ग आहे.
येशू ख्रिस्त हा जीवनाचा मार्ग आहे. कारण म्हणतो मी ते जीवन आहे, मी भाकर आहे, मी पाणी आहे, आणि मीच पुनरुत्थान आहे, आणि मीच काय आहे मार्ग आहे, मीच सत्य आहे, आणि जो मला अनुसरतो तो त्या ठिकाणी कशातच चालणार नाही. तो त्या ठिकाणी जीवनातून मरणातून जीवनात गेलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी एक सर्वे झाला, आणि त्या सर्वेमध्ये काही जर एका मनुष्याचं 70 वर्ष असेल तर तो मनुष्य आपल्या आयुष्यामधील किती वर्ष कोणकोणत्या गोष्टीसाठी वापरत आहे ते त्याने काय केलेलं कॅल्क्युलेट केलं. आणि मग त्यामार्फत आम्ही पाहतो की जर 70 वर्ष जर एखादी व्यक्ती जगली तर जवळजवळ 20 वर्षापेक्षा अधिक ती व्यक्ती झोपून काढेल. 20 वर्षापेक्षा अधिक ती व्यक्ती झोपून काढेल. जवळजवळ 15 वर्षापेक्षा अधिक ती व्यक्ती काम करेल. जवळजवळ 8 वर्षापेक्षा अधिक मास टी व्ही असेल, सोशल मीडिया असेल, यूट्यूब असेल, ह्याच्यावरती काय करणार 8 ते 9 वर्ष ती व्यक्ती आपला वेळ घालवेल. नंतर जवळजवळ 5 वर्षापेक्षा अधिक प्रवासामध्ये ती व्यक्ती आपला वेळ घालवेल. आणि मग जवळजवळ 6 वर्ष ते 7 वर्ष ती व्यक्ती खाण्यापिण्यामध्ये वेळ घालवेल. आणि मग आजारपणामध्ये जवळजवळ 4 वर्ष घालवेल. त्या ठिकाणी इतर गोष्टीसाठी जवळजवळ 4 वर्ष घालवेल. आणि मग ड्रेस वगैरे नटणं थटणं यासाठी जवळजवळ 2 वर्ष घालवेल. आणि पण देवाच्या बाबतीमध्ये 1 वर्षापेक्षा देखील अधिक त्या ठिकाणी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आम्ही देवासाठी काय करतो, आम्ही देवासाठी काय करतो विचार करूया. हे जीवन देवानं दिलेलं आहे, आणि ह्या जीवनामध्ये जर आपण देवाचं गौरव करणार नाही, देवामध्ये आम्ही एकमेकांवर प्रीती करणार नाही, देवाविषयी आम्ही जर जाणून घेणार नाही, देवाचं गौरव करणार नाही, तर थोड्या वेळ विचार करूया की नाताळ जो देव स्वर्ग सोडून आला, सर्व सत्ता सोडून आला, आम्ही त्यासाठी काही गोष्टी सोडावयास तयार नाही का? आम्ही त्यासाठी काही गोष्टी सोडावयास तयार नाही का? तो म्हणतो मी प्रीती आहे, देव प्रीती आहे. तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. येशू सर्वांच्यावरती प्रेम करतो, येशू जगावरती प्रेम करतो, तो जीवन बदलतो. नाताळ म्हणजे प्रीती करणं आहे, नाताळ म्हणजे आमच्या जीवनाचं परिवर्तन करणं आहे. थोडा वेळ विचार करूया की त्या देवावरती मी प्रीती करत आहे का? कारण येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझ्या आज्ञा पाळत नाही कारण की तुम्ही माझ्यावरती प्रीती करत नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यावरती प्रीती करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, नाताळ म्हणजे जीवन बदलणं आहे. कारण त्यासाठीच तो येशू ख्रिस्त त्याचं जीवन त्यानं जगासाठी देव केलं, समर्पित केलं. आणि मग त्याची इच्छा आहे की आम्ही देखील आमचं जीवन त्याच्या चरणी काय करावं, समर्पित करावं. त्याला कुठलीही गोष्ट नको आहे, त्याला एकच गोष्टी पाहिजे, आमचं जीवन. कारण तो म्हणतो आमचं जीवन बदलणारा तो जिवंत पवित्र प्रभू परमेश्वर आहे. थोडा विचार करूया, नाताळच्या दिवसामध्ये आम्ही जात असताना आम्ही त्याच्यावरती प्रीती करतो का? तो अजून देखील आमच्यावरती प्रीती करतो, आम्हाला कधी दूर टाकत नाही, तो आमच्यावर प्रीतीच करतो, प्रेमच करतो, तो आमचा कधीही त्याग करत नाही. आणि दुसरी गोष्ट, तो जीवन देण्यासाठी या जगामध्ये आला, सर्वांसाठी तो या जगामध्ये आला, तो सर्वांसाठी वधासमोर गेला. आज देखील तो सर्वांसाठी त्या ठिकाणी प्रार्थना करताय की तुम्ही सर्वांनी त्याच्यावर काय करावा, विश्वास ठेवा आणि त्या जीवनाच्या स्वर्गाचे वारिसदार आणि नागरिक बनावं. प्रार्थना करूया. देवा, मी तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो यासाठी की तू स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आलास, आमच्यावरती प्रीती आणि प्रेम करावं. तू सर्व पृथ्वीवर यासाठी आलास की ते जीवन तो आम्हाला द्यावंस. जे मरण आम्हासाठी त्या ठिकाणी होतं, जी आमची शिक्षा आम्हासाठी त्यासाठी होती, शिक्षा आणि ते मरण तू सत्तावरती घेण्यासाठी या जगामध्ये आलास. जो अहंकार, क्लेश आणि आपत्ती आमच्यासाठी होती ती दूर करण्यासाठी, तुझी प्रीती देण्यासाठी या जगामध्ये तू आलास. स्वर्गीय देवा, दया कर, कृपा कर, तुझ्यावरती प्रीती करण्यासाठी, तुला जाणून घेण्यासाठी आमचं जीवन आज मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आमचं जीवन बदलून टाक. तुझ्या प्रीतीचा अनुभव आज या ठिकाणी बसलेले आहेत, जे ऐकत आहेत त्या सर्वांना येऊ दे. आणि तू किती चांगला आहेस, अद्भुत आहेस, जिवंत परमेश्वर आहेस, उद्धारक प्रभू ख्रिस्त आहेस, तारणार आहेस, याच्या अनुभव आणि साक्ष आज आम्हाला पाहावयास मिळू दे. आज तुझं वचन तुझ्या लोकांपर्यंत तू घेऊन गेलेला आहेस, तू कार्य करणारा परमेश्वर आहेस. दया कर, कृपा कर आणि आज हा वचन आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वाद कर. आज प्रभाकर दादू आवळे यांच्याकडून जे काय अर्पण आज या ठिकाणी आलेलं आहे ते सर्व शुद्ध कर, पवित्र कर, आशीर्वादित कर आणि ते आपले कुटुंबावर जयपूल दयाचा हात आणि आशीर्वाद पाठव. येशूच्या गोड नावात प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन.